नमस्कार सगळ्यांना. मी आहे वर्षा जाधव. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. चला, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचं एकदम फेवरेट रेसिपी, खमंग असं पिठलं भाकर. पावसाळ्याचे दिवस चालू आहेत सध्या. सगळ्यांना गरम गरम पिठलं आणि गरम गरम भाकरी आवडते. तर इथं मी 2 चम्मच तेल घेतलेले आहे. त्यामध्ये राई तडतडून घेतलं ना खमंग पिठलं होतं. त्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट आणि हिरवी मिरचीचा ठेचा हे टाकून छान अशी फोडणी मारून घेतली आणि इथं 1-1.5 ग्लास पाणी टाकून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये पिठलं व्यवस्थित टाकले. इथे मी सारखं हलवत आहे, कारण आपण पीठ टाकताना सारखं हलवलं ना की गाठी बनत नाहीत त्या पिठल्याचे. इथं छान असं पिठलं रेडी आहे. वर कोथिंबीर टाकून ह्याला मिक्स करून घेत आहे. हे बघा, इथं बिलकुल गाठी बनलेल्या नाहीत. त्यामुळे असं थोडं छान सारखं व्यवस्थित हलवलं ना की गाठी नाही बनवत. ही आहे आजची आपली टिप्स. तर इथं भाकरी बनवत आहे. ज्वारीची भाकर आहे. यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी टाकून मिक्स व्यवस्थित ह्याला पीठ असं मळून घेत आहे आणि रेडी आहे. इथं भाकरी बनवत आहे. ही रेडी आहे भाकर आपली. छान अशी गोलशी बनलेली आहे आणि वर भाकर टाकून पाणी फिरवलेली आहे. भाकर फुगली मस्त. किती छान भाकर फुगली बघा. इथे रेडी आहे आपली भाकर आणि हे आहे रेडी पिठलं भाकर. बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि मध्ये गरम गरम पिठलं भाकर आणि लिंबू कांदा, एकदम मस्त. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा, लाईक करा. थँक्यू सो मच.